तर वळूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला पूर्ण विपक्ष रांजोली या दोन संघामध्ये. रांजोली संघाचा संघ नाही का टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे या पूर्ण या संघाला. हे व्हीआयपी डायचं दृश्य आपण पाहू शकतो. व्हीआयपी डायचं विराजमान मान्यवर समूहशौक संतोष गुलवी साहेबांना दाखवलं जाते. त्यांच्यासमवेत हंसिका स्पोर्ट्स पोगाव संघ ज्यावेळी खूप फॉर्ममध्ये होता त्या संघाचे नेहमीच फ्रंटलाईन गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज म्हणून विशाल गुलवे यांची कामगिरी नेहमीच चांगली राहते. विशाल गुलवे यांना देखील दाखवलं जाते. आणि एनआर बोरपाडा सिटी क्रिकेटमधील एक बल्हाटे संघ ज्यावेळी होता त्या संघामध्ये एक ॲज अ फिल्डर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षकाच्या जोडावर ज्याची निवड होत होती तो लिटिल मास्टर सुनील भोईर याला देखील दाखवलं गेलेलं आहे. तर सलामीजोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे आपण पाहू शकता रमेश भोईर साहेबांना. बड्डे बॉय विशाल पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. रांजोली संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. क्या बात आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक इथे मध्ये दिलं जाईल. बड्डे बॉय जोमात आहे जोसात आहे. बड्डे आमच्या भावाचा आणि जल्लोषचा सर्व गावाचा. मॅच जिंकल्यानंतर 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि 2000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. क्या बात आहे. जिहान सेलेवनचे सर्व विशाल पाटील बड्डे बॉय यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर गेले आहेत. तर बोलूया आपण सामन्याकडे. या प्रमोद म्हात्रे एक्सपिरियन्स कंपनी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आकाश पाटील आणि या प्रतीक मिटकर ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू कट केलेल्या चेंडूला कटचा सुरेख फाटका. चेंडू निघून जातोय अगदी जमिनीला घासत पासत पुसत चाटत सीमापार चौकार. आकाशच्या बॅटमधून झकास फटका पाहायला मिळतो. या आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतो. जागा बनवली होती शॉर्ट वाईड अँड पनिश. हे आपण पाहू शकता बॅकफुटवर जाऊन चेंडूला दिशा दिली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट. चौकाराने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केले फलंदाज आकाश पाटील याने. कॅप्टन लिडिंग फ्रंट. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. कॅच ऑफ द मॅच. पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. सुखदेव भामरेसाठी या बड्डे बॉय या जियान्स इंडिया बजेटचे सर्व विशाल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे. न्यू बॅटर प्रणय चौधरी आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. चौकाराने त्यानंतर मात्र पलटवारा. सुखदेव भामरेचा कौतुक करावं लागेल. स्वतः पडला मात्र चेंडूला पडू दिलं नाही. अगदी सूर मारून सूर लगावून त्याने हा जल पॉइंट रिझन मध्ये पकडला होता. फेडलेस कस्टमर खतरो के खिलाडी. रेवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावाच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 1ने वाढून होती ती धावफलकावर 5 धावा. आपण सामना बघतोय या पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण विपक्ष जहारी रांजणोली या दोन संघामध्ये. प्रमोद म्हात्रे एक्सपिरियन्स कंपेनर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकडे फलंदाज प्रणय चौधरी.
पॉलॉनचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बेट केलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रमोद मात्रेच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स कंपेनर अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे या गोलंदाजाने अनुभवलेत आणि तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र रिवर्स फटका, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर, षटकार. क्या बात आहे माधव ठाकरे सर, सायंकाळी 17 मध्ये तरी डान्स होऊन जाऊ द्या. सुरेख फटका आपण पाहतो प्रणय चौधरीच्या बॅट मधून आणि या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते, 11 धावा. आपण सामना पाहतोय या पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण विपक्षी जहारी रांजणले या दोन संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे प्रमोद म्हात्रे, संघाचा सर्वात अनुभवी असा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. बॉलपेचं षटक हाताळतोय प्रमोद म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द स्टंप. फळाव्यांचा वापर करून इनसाइड आउट हा फटका केलेला आहे. कौलपान रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सुखदेव भामरे आहे, तो पण एक सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या 12 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण पहिला फलंदाज आकाश पाटील तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. प्रतीक आणि प्रणय ही जोडे मैदानामध्ये. हो 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 या उडा या वॉड शॉट, चाबुक शॉट, भीम टोला, वज्र टोला आणि हा चेंडू सीमाशे बाहेर गेला. विनीत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. तिन्ही फलंदाजांनी बाउंड्रीज या ठिकाणी मारलेल्या आहेत. आपण पाहतोय बाद होण्यापूर्वी आकाशने एक चौकार मारला, प्रतीक मिटकरच्या बॅटमधून एक षटकार आणि प्रणय चौधरीच्या बॅटमधून देखील एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. सुभाजी धुमाळ यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि वन लास्ट टाइम विथ यू या टुर्नामेंटमध्ये आता हे शेवटचं टर्न. निखिल भालेकर यांचं मी मनापासून आभार मानेन आणि योगेश दादांचं देखील मनापासून आभार मानेन. प्रत्येक वर्षी मला निंबवलीच्या स्पर्धेमध्ये ते संधी देत असतात, भाग देत असतात. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक पुढे आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलाय. इव्हनिंग सेशन आहे आजच्या दिवसातील शेवटचा सामना. पूर्णाच्या विपक्षामध्ये तुम्ही पाहतायत रांजनोली या दोन संघादरम्यान. आज धनेश 11 जय बजरंग गोरसे बी सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि आज काय खेळ केला जॉली स्पोर्ट कामतघरनं, ते देखील आता सुपर 8च्या रेसमध्ये आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ कामतघरच्या विरोधात खेळणार आहे, परंतु तो टाइम टेबल आम्ही त्या संघापर्यंत नक्की पोहोचू. यॉर्कर लेन पुन्हा एकदा खोदून काढला अक्षरशः. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. खरोखरच आज संपूर्ण आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवलीच्या सर्व खेळाडूंनी जी मेहनत घेतली आणि अतिशय सुंदर मैदानावर भिवंडीतील क्रिकेटर्सना खेळण्याची संधी त्यांना दिली, त्याबद्दल देखील मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतोय. आज स्पर्धेची प्रशंसा सर्वत्र सर्व विभागामध्ये राहिली. चर्चेमध्ये येणारी स्पर्धा आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली चषक तुम्हाला बघायला मिळाली.
पूल करण्याचा प्रयत्न होता, कारण आज दिग्गज संघ या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्व महत्त्वाचे आणि मातब्बर संघ आजच्या दिवशी आपण खेळताना बघितले आणि त्याच्याचमुळे आपण बघितलं की आज फार जास्त संख्येने यूट्यूबवर देखील तब्बल 60,000हून जास्त प्रेक्षक आजच्या दिवशी आपल्यासोबत जोडले गेले. या सर्वांनी व्हिजिट केली या स्पर्धेला आणि अजूनही आपण पाहतो की बऱ्याचशा संख्येने मैदानावर देखील क्रिकेटचे दर्दी या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा पिकअप शॉट आहे, बरोबर शरीरावरती येणारा बॉल होता, फेकून दिला त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. षटकार या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा प्रणय चौधरीच्या बॅटमधून आलेला. ताकद खूप आहे या खेळाडूकडे आणि प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तो परफेक्टली यॉर्कर होता. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. बिहाइंड द विकेट बॉलला फील्ड करण्यात आलं. फलंदाजांचं सर्वात आवडतं सत्र कोणतं असेल तर इव्हनिंगचं सेशन, दिवसातील शेवटचं सत्र हे फलंदाजांना फार आवडत असतं फलंदाजी करण्यासाठी, कारण पोषक असं वातावरण आणि वाऱ्याची साथ देखील त्यांना मिळत असते. दॅट्स वाय आपण नक्की या ठिकाणी पाहतो की फलंदाजांनी खूप चांगला आगाज केलाय ज्या आधी रानोली क्रिकेट संघाच्या विरोधात. आणखी एक चांगला बॉल, षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिलाय. चांगली गोलंदाजी करत असताना 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रमोद म्हात्रे विकेटच्या मागून नेतृत्व करतायत. एक सिनियर क्रिकेटर आहेत, अनेक वर्षांपासून अनेक क्रिकेटची मैदानं ज्यानं गाजवली. तो खेळाडू यावेळेला युवा खेळाडूंना घेऊन देखील चांगल्या संघाची बांधणी करताना दिसला. सुखदेव देखील एक सिनियर क्रिकेटर या संघामध्ये अजूनही फार सुंदर बॅटिंग करताना दिसला. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं कमाल केली. बघूया आता ह्या मॅचमध्ये चॅलेंज पूर्ण संघाचं त्यांच्या समोर असेल. आव्हान हे देखील फार मोठं असणार आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा होत्या, परंतु थोडाफार का होईना इथून विकेट्स देखील मिळून दिली. प्रमोद म्हात्रेनं 18 धावा खर्च करत असताना, परंतु विनीत एक सिक्सर आला जरूर. 10 धावा त्याच्या ओव्हरमध्ये फक्त त्यानं खर्च केल्या. म्हणजे थोडा आता पलटवार करण्याचा, वापसी करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. केतन म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी थर्ड ओव्हर मध्ये व्हीआयपी डाय जैन कडनं. भिवंडी नाशिक अर्थातच मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा रस्ता आणि त्या टोकाकडनं आता गोलंदाजी यावेळेला केली जाते. केतन म्हात्रे बॉलिंग मार्कवर. दीप गुळवी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. प्रशांत गुळवी यांच्याशी आपण संपर्क साधा. दीप गुळवी भेटू नाही शकले तर तुम्ही कॉल करू शकता प्रशांत गुळवी यांना, असं त्यांचं म्हणणं आहे. यावेळेचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा होता. बॅटची बाहेरील कडा लागली आहे. एकच धाव इथे मिळेल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उभा होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे. यावेळेला मिस टायमिंग आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज तिथे प्रयत्न करत होता, परंतु बॉल पर्यंत तो पोहोचला नाहीये आणि एक धाव घेण्याची वेळ दोन्ही बॅटर्सकडे होती. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही बघताय 29 या आकड्यावर संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वर.
30 रन्स, थोडंसं करेक्शन होतं. 30 धावा इथे लागल्यात. आणि काल तुम्ही बघितलं काय बॅटिंग केली होती भादवडच्या फलंदाजांनी. प्रेम चव्हाण असेल, मुकेश मतेनं काल सर्वांची मनं जिंकली. ज्या पद्धतीनं पॉवरफुल फटकेबाजी त्याने केली. शफल झाल्या ऑन साइडला, लॉंग वे शफल होत असताना हुक केल्या बॉलला, पाठवून दिल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. इट्स 4 रन. धावसंख्या धावफलकावरती 35 धावा, 35 रन्स. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आता इथे ज्या पद्धतीने दोघांमध्ये भागीदारी दिसते असं वाटते की 60च्या दिशेने वाटचाल आहे. 50-55 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या तर चेझिंग करणं आजच्या या अंतिम मॅच मध्ये थोडंसं कठीण होऊ शकतं. केतन मात्रे समोर पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला चेंडू फॉलो केलं फलंदाजाला. लेग बाईचा इशारा येतोय. ठाकरे सरांकडनं अपेक्षा होती की आज डान्स बघायला मिळेल, परंतु आता जवळजवळ माझं स्पर्धेतील शेवटचं टर्न आलं, परंतु ठाकरे सरांचा डान्स काही बघायला मिळाला नाही. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू सोडून दिलाय. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव नाही. त्यांचे डिसिजन थोडेसे वेगळे येत आहेत, परंतु डान्स ही त्यांची ओळख आहे. अवांतर धाव त्या ठिकाणी जोडली गेली. धावसंख्या एका धाव्याने पुढे सरकत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पॉवर बॅक हिट, पॉवरफुल फटका, पत्रा बजाव स्ट्रोक, 6 रन. षटकार या ठिकाणी आलेला आहे. काय फटकेबाजी करतोय आणि सरळ बॅटनं खेळणं सोपं नाहीये, परंतु ही लीला या फटके सादर करत असताना प्रतीक आणि प्रणय पेशन्स नाहीये, संयम त्यांना नाहीये. त्यांना माहितीये लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे. पुन्हा एकदा यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु एक धाव घेण्याची वेळ होती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलेला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लागल्यात 44. धावसंख्या धावफलकावरती 44 आहे. जवळपास 15 धावा धावफलकावरती जोडण्याचा प्रयत्न केलाय. अंतिम षटक इथून असेल. मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आभार मानेन, सर्व खेळाडूंचा देखील आभार मानेन आणि मला जो प्रेम दिला या स्पर्धेमध्ये त्याबद्दल पुन्हा एकदा शतशः आभार मानतोय. शेवटची ओव्हर आहे या डावातील आणि धावसंख्या धावफलकावरती 44 आहेत. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज
विवेक भगत येतोय. युवा गोलंदाज आहे परंतु प्रतिभावान हा गोलंदाज आहे. नेहमी त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. विवेकच्या समोर लॉफ्ट केलाय. वाईड इस्ट लॉंग ऑनच्या बाहेर घणाघाती प्रहार. बॉल जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. अर्धशतक. धावफलकावरती 50 धावा. टाळ्यांचा आवाज येतोय. पूर्ण संघ 50 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. काय बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फटकेबाजी करतोय प्रतीक मिटकर. 4था षटकार त्याच्या बॅट मधून आला. ओ या वेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेतोय. लेग कटर होता, लेग ब्रेक होता. इथे पुन्हा पलटवार सुरू झाला विवेकचा. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडू आला. असे डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. धावसंख्या 50. विवेक पुन्हा सज्ज. प्रतीक समोर फटका फसतोय. फार दुरून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. हवे ते चेंडू. फिल्डर चुकी करणार नाहीये फलंदाज बाद. विवेकसाठी देखील 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. ते सामना संपल्यानंतर आपण VIP डायज वर देणार आहोत. धावसंख्या 50 असताना दुसरा धक्का. विवेक पुन्हा पलटवार करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक तयार. सामना करेल विराज. विराज चौधरी ऑन स्ट्राइक. ओ स्विंग एंड मिस बट दिस टाइम आउटसाइड ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर होता. जास्त बाहेर वळण घेणारा होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. विशाल पाटीलला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि विशाल पाटील सध्या एन्जॉय करतायत. सामन्यांचा आनंद घेत आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने धाव पुढे सरकली. 51 रन्स. सोडून दिला हा बॉल. पुन्हा एकदा लगातार दुसरा वाईट. जास्त शरीरापासून दूर राहण्याचा प्रयत्न सध्या तरी गोलंदाज करतोय. बॅटर पासून वाचण्याचा प्रयत्न करतोय परंतु या वेळेला सलगचा हा दुसरा वाईट बॉल. स्कोर 52 रन्स. 52 धावा या धावफलकावरती आहेत. सोडून दिला बॉल. सलगचा तिसरा वाईट. आता इथून खराब गोलंदाजी. विकेट मिळाली. डॉट चेंडू आला परंतु त्यानंतर असं वाटलं होतं की आता पलटवार विवेकनं केलाय. लगातारचे 3 अवांतर चेंडू त्या ठिकाणी हाताळले आणि ह्या रन्स येणाऱ्या डावामध्ये कुठेतरी महागात पडणार आहेत. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आणखी एक टाकावा लागेल. 4 सलगचे वाईट चेंडू आलेले आहेत. धावा खूप चांगल्या पद्धतीने आता मिळतात. आता दबाव पूर्ण संघावरचा पुन्हा कमी झालेला आहे कारण अंतिम षटकामध्ये असं वाटत होतं की धावा कमी येत आहेत. पहिल्या बॉलवर 6 आला. त्याच्यानंतर डॉट आला. त्यानंतर प्रतीक नावाचं वादळ क्षमवलं परंतु त्यानंतर सलगचे 4 अवांतर. ओ समोरच्या दिशेने ऑन द राइट्स लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला. जजमेंट सुरेख आहे. एक्सलंट टेकन. वेल टेकन बाय मिस्टर
विकेट या ठिकाणी मिळाली आणि 54 ला तिसरा धक्का लागतोय. विवेक भगत पुन्हा एकदा आणखी एक सफलता आपल्या संघासाठी मिळवत असताना आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे त्या डावामधील. एखादा मोठा फटका, मानसिक दबाव हा रानोली संघावरचा वाढवणाऱ्या न्यू बॅटर मैदानामध्ये राज मिटकर एंटर होतोय फ्रॉम द विकेट. पुन्हा एकदा सामना जिंकल्यानंतर ओके, सामना जिंकल्यानंतर 5,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे विशालकडनं रांजनोलीला. स्विंग अँड मिस, गुड बॉलिंग. या वेळेला चांगला चेंडू आलेला आहे. इथे निर्धाव येतोय. आता शेवटचा बॉल, सलग 4 वाईड हाताळले परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथवर तो काम करत असताना योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी सुरू केली आहे. विवेक भगत पुन्हा एकदा सज्ज होतोय. अनदर गुड बॉल, फाईन बॉलिंग. आणि याच बरोबर 4 षटकांचा केस संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत. धावफलकावरती लागली 54 आणि 55 धावांचे टार्गेट रांजनोली संघाला असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला तर लवकर आपण रांजनोली संघ मैदान खाली करा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुर्तास तुम्ही जो सामना पाहतायत जय हरी रांजनोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळतोय पूर्णा स्पोर्ट पूर्णा. जी स्पर्धा आहे आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024. स्टे ट्यून विथ अस. स्पर्धेला प्रेम देत राहा. स्पर्धा सक्सेस करण्यासाठी आमच्या आयोजकांना सपोर्ट करा. याच तुम्हाला हीच विनंती करून या स्पर्धेतून तुमचा निरोप घेतोय. योगेश कुळवी, निखिल बालेकर आपले आभार मानतोय. धन्यवाद. व्यासपीठावरती प्रथमतः आपण सन्मान करणार आहोत. आजच्या दिवसात संपूर्ण दिवस जनसमालोचन करत असताना सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. अतिशय जबरदस्त मंत्रमुग्ध करणारे समालोचन आणि तंत्रशुद्ध समालोचन ज्यांचं आपण ऐकलं. या करू आपल्या व्यासपीठावरती सन्मान आमचे समालोचक मित्र वॉइस ऑफ झून अंदुरकी समीरजी ठाकरे सरांचा. याचा समीरजी ठाकरे सर आपण आमचा मुख्य अतिथी मंचावर. आणि मी विनंती करेन योग्य तर निखिल दादा आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. व्यासपीठावरती करूया सन्मान आमचे बंधू तुल्य मित्र आणि अर्थातच वेल्वेट वॉइस ऑफ भिवंडी समीरजी ठाकरे सर यांचा समालोचन आपण सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकलं आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर आहेत आणि खरं तर गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्वक अप्रतिम समालोचन अखंड भिवंडी परिसरामध्ये आपण त्यांचं ऐकत असतो. आणि नेहमीच आमची इच्छा असते त्यांना कल्याण डोंबिवलीमध्ये देखील बोलवण्याची. पण भिवंडीमधून शेड्यूल जर त्यांनी थोडं हलकं केलं तर त्यांना संधी मिळेल कल्याण डोंबिवलीमध्ये याची. पण नेहमीच ज्यांचं सहकार्य आम्हाला या परिसरामध्ये असतं आमचे बंधू तुल्य मित्र समीरजी ठाकरे सरांचा सन्मान. धन्यवाद समीर दादा. वेळात वेळ काढून आपण आमच्या स्पर्धेला देखील नक्कीच भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार संपूर्ण मॅनेजमेंटच्या वतीनं. ऑन गोईंग मॅच कडे लगेच असं आपण वळत आहोत. आजच्या दिवसातली अंतिम लढत आणि शेवटच्या सत्राची देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच रंगते मैदानात मध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विरुद्ध जय हरी क्रिकेट संघ रांजनोली या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम. आणि या महासंग्रामामध्ये कोण जिंकणार आजच्या दिवसातली अंतिम लढत त्याकडे प्रेक्षक वर्गाचं देखील लक्ष लागलेलं आहे. प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. आणि पुन्हा एकदा आजच्या दिवसात तमाम लाडक्या मायबाप क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात ओपनिंग पेअर सुखदेव आणि दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 1 आणि जिग्नेशला आपण पाहणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तयार षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले.
पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. सलगच्या 3 चौकार आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. बर्थडे बॉय विशाल पाटील यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विशाल पाटील आपल्याला देखील आणि संपूर्ण मॅनेजमेंटच्या वतीने देखील विशाल पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. एक्स्ट्रा आली पहिल्या बॉलवर फ्रॉम द लेग्स ऑफ सबच्या बाहेर. सॉफ्ट डिसमिसल इज गॉन. धक्का क्रमांक पहिला. अवघ्या 1 या धावसंख्येवर लागत असताना खेळाचा दुसऱ्या डावात बॅटिंग करताना जयहरी क्रिकेट संघ राजनोलीला. ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर हलकासा बाहेर आत आला चेंडू. खरं तर टप्पा भरपूर बाहेर होता, पडल्यानंतर हलकासा आतल्या दिशेने येत होता आणि खरं तर ऑफसाइड रिजन मध्ये फोर्सफुली खेळायचा होता. तिथे मात्र डबल माइंड झाले बॅटर आणि हलक्या हाताने खेळून बसले आणि पॉइंटच्या फिल्डर हातामध्ये हा झेल सोपावला आपल्याला पाहायला मिळाला. जयहरी क्रिकेट संघ राजनोली आता अडचणीमध्ये येणारे 23 चेंडू विजयासाठी 54 धावांची गरज. इव्हिनिंग सेशन थांबतायत वेळ घेतायत. बघा जास्त वेळ घेऊ नका, रिक्वेस्ट आहे, कारण इव्हिनिंग सेशन आहे. बॅड लाईट मध्ये जयहरी क्रिकेट संघ राजनोलीला खेळावं लागेल, त्यामुळे थोडीशी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा आणि आपण देखील वेळात आपलं सत्र पूर्ण करा, ही रिक्वेस्ट आहे आपल्याला. ऑन साइडला ऑफ करायचा होता. प्लम LBW च्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. पायचीच्या स्वरूपात लागणारा झटका दुसरा. अवघ्या 1 या धावसंख्येवर टीम जयहरी राजनोलीला. अगदी योग्य निर्णय, अचूक निर्णय. मनामध्ये कुठे तुमचा शंका असेल तर युट्यूब लाईव्हला तुम्ही नक्कीच चेक करू शकता. प्लम LB आपल्याला पाहायला मिळाली मिडल स्टंप वरती. अगदी फलंदाज येस ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. शफल जरूर झाले होते, पण त्यानंतर पुन्हा चेंडू आत आला तेव्हा फलंदाज देखील हलकेसे लेग स्टंपच्या बाजूने शफल होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि ऑफ स्टंप मिडल स्टंप वरतीच अगदी बॉल होता. योग्य निर्णय पंचांचा. ऑन साइडला वळवलाय, पुन्हा एकदा फटका चांगलाय. फिल्डर धावतायत. गुड फिल्डिंग आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचले चेंडूपर्यंत. चेंडूला अडवलं, 8 ढकललं, दरम्यान 2 धावा मिळाल्यात. बॅटच्या सहाय्यानं 2 धावा मिळतात. जीतू आलाय नवीन फलंदाज. ऑन साइडला रडार मध्ये आला. पुल आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषे बाहेर. गोल षटकार. दिवस सरलं आज, पण माधव ठाकरे सरांचा डान्स काही पाहायला मिळाला नाही. होप की या इनिंग मध्ये थोडंफार का होईना झलक पाहायला मिळेल. ठाकरे सर सहमत आहात? काय मानही हालत नाहीये. लाईव्ह आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन बघा, ते क्षणचित्र लगेच टिपतात. SK एंटरटेनमेंटचे कॅमेरामॅन म्हटलं की त्यांचं लक्ष नेहमी असतं प्रत्येक गोष्टीवर. लहानातली लहान गोष्ट ते तुम्हाला अगदी दाखवतील मैदानामध्ये काय घडतंय. गुड कॅमेरा वर्क. ऑन साइडला वळवलाय, फटका चांगलाय. बॉटमहॅनचा सुरेख वापर केला गेला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर डीप मधून येतात, चेंडूला उचलतील, फेकतील, तद्वर मिळेल ती फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि एका सिंगलने षटक क्रमांक पहिलं देखील
इथे पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाचा काय संपन्न. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 10. 2 गड्याचा मोबदलामध्ये. कम ऑन दिस. चल जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. मॅनेजमेंट टीम वारंवार सूचना करते. फिल्डिंग आपण लवकर लावा. थोडी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा मित्रांनो. इव्हिनिंग सेशन आहे. इव्हिनिंग सेशन आणि इव्हिनिंग सेशन म्हटलं की बॅडलाइट इफेक्टचा सामना इथे खऱ्या अर्थाने करावा लागेल. तो बॅटिंग करताना जय हनुमान जयहरी क्रिकेट संघ रांजनोलीला. त्यामुळे रिक्वेस्ट आहे फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. येणारे 18 बॉल विजयासाठी 45 ची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्यात. फॉरहँड वरून गोलंदाजी मार्कवर. षटक दुसरं आणि गोलंदाज जलालला आपण पाहणार आहोत. जलाल तयार. पहिला बॉल इज बॅक फटका एक्झिक्यूट केलाय आणि लॉंग ऑफचे फिल्डर भरपूर वेगानं आलाय. गुड फिल्डिंग. चांगल्या प्रकारे चेंडूला उचललं, अडवलं, फेकलं. दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या पूर्ण केली गेली. ते सिंगल एक. बॉलिंग ट्रॅकवर धीरज जलालला आपण पाहणार आहोत. धीरज फॉर एंड वरून वळतोय पुन्हा एकदा. 17 बॉल 44 करायचा त्या मॅच मधलं इक्वेशन. नेक्स्ट बॉल ओ साइडला लोफ केलाय. फिल्डर आहेत फक्त पाहत राहतील कारण हा बॉल गेलाय थेट प्रेक्षक कक्षामध्ये. मिळती 6. स्लॉट मध्ये होता आणि पॉवर पॅकेट ऑन साइडला स्विंग केला. क्षेत्ररक्षक तर होते फक्त दर्शक बनले. 16 बॉल 38 गरज आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. टोटल आली आहे आता एकंदरीत टीमची 18 वर. समीकरण शिल्लक 16 बॉल 37 गरज. 16 चेंडू 37 धावा. जिंकेल कोण हा सामना मोठा प्रश्न आहे. आणखीन एक कदाचित विकेटच्या बाहेर आहे का याची जाच पडताळणी पंच करतायत. विकेटच्या बाहेर असेल तर नो, बट आत असेल तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन तर मिळेल पण ते आता कशी ते पाहणं गरजेचं आहे. अंपायरचा अधिकृत इशारा अद्यापही आलेला नाहीये. व्हाईट बॉल ऑन दी लाईन. आय थिंक नो बॉल असेल. ठाकरे सर बरोबर. लाईनचा पूर्ण बाहेर असायला हवा. येस डेफिनेटली योग्य तो निर्णय राहिला पंचांचा. कारण कुठेतरी गोलंदाजाला देखील बचाव करणं गरजेचं आहे. कारण शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट जेव्हापासून इंट्रोड्यूस झालंय, अनऑर्थोडॉक्स क्रिकेट सुरू झालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन कधी कधी बॅट्समन यष्ट्यांच्या मागे येऊन देखील मारतात. लॉफ केला. मिस टायमिंग बॉल हवेत. लॉंग ऑफचे फिल्डर चेंडू खाली. मिस्टेक होणार नाहीये. बिग विकेट डाऊन. आणखीन एक मोठा धक्का लागलाय जयहरी क्रिकेट संघ रांजनोलीला. विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज लवकर या. बघा मित्रांनो इव्हिनिंग सेशन आहे आणि सगळे पक्षी देखील आपल्या घरट्याच्या आश्रयाला चाललेले आहेत. सूर्यदेवता देखील आता हळूहळू सूर्य हास्ताला चाललाय आणि आता काळोखाचं साम्राज्य लवकरच पसरणार आहे. का सुंदर टेलिकास्ट आहे बघा. अतिशय चांगलं क्रीडांगण, तितकंच सुंदर वातावरण देखील. बॅटची बाहेरची कडा लागले. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. थोडे फंबल मिळेल. सिंगल. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे आता टोटल आली आहे. स्कोर बोर्ड वरती आपण पाहूया. आमचे स्कोरर मित्र कळवतात 20 धावा पटलावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. आता येणारे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी करायचा दावा 35. पुढचा बॉल तयार. फार एंड वरून बॉलिंग ट्रॅकवर 14-35 समीकरण आहे. मॅच मध्ये इक्वेशन थोडं कठीण होत चाललंय कारण सायंकाळचं सत्र आलंय. ऑन साइडला हुक केलाय. मैदानाचा दुप्पट लांब पाठवलंय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनचा बाहेर. हा आणखीन एक धमाकेदार हाय अँड हँडसम षटकार.
What a terrific shot. What a terrific shot that was. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्यानं धावसंख्या वेगाने वाढल्या 26 वर आणि 20 अंतर कमी झालंय. 13 बॉल 29 सोडून दिलाय आणि आता पुन्हा एकदा वाईट बॉल. विकेटच्या पूर्ण बाहेर नो बॉल आहे, त्यामुळे पंचांचा योग्य निर्णय व्हाईट बॉलचा राहिलाय. एक्स्ट्रा रन धावसंख्या अतिरिक्त अशा मदतीने पुढे 27 ऑन बोर्ड. 27 धावा 13 बॉल 20 साठी 28 ची गरज आहे. शेवटचा बॉल आपल्या षटकातला. ओ यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट चेस आणि इथे मात्र मागे यष्टी रक्षकाने अचूकरित्या झेल घेतलेला आहे आणि फलंदाजी ते होईल बाद. लागणारा 4था धक्का. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती मिळाले. विकेट आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 28 धावांची. 12 चेंडू 28 धावा. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ ऑफ द टीम. दोन्ही संघांसाठी सामना अद्यापही खुला आहे, पण कोण बाजी मारेल या मॅच मध्ये ते अद्यापही अस्पष्ट आहे. रंगरूप बदलताना आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. पूर्ण मॅचचं समीकरण बदल, इक्वेशन बदललं बघा. पुन्हा एकदा विनंती असेल टीम पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण फिल्डिंग त्वरित लावा मित्रांनो, प्लीज थोडं सहकार्य करा. फिल्डिंग बदलता हरकत नाही, पण थोडं सहकार्य आपलं असू द्या. एकाने फिल्डिंग लावा, आपण 2 ते 3 जण फिल्डिंग लावा तर सगळे फिल्डर कन्फ्युजच होतील. थर्ड मॅन फाईन लेगात पॉइंटला देखील हात घेतला. आउटफील्ड मध्ये बाहेर वाईड ऑफ लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळाला आणि ऑन साइड पॅक. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कापेट डीप मध्ये स्क्वेअरिश मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर तिथे सिंगलने काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. व्यासपीठ पाहू शकाल आमचं मान्यवरांनी भरगच्च व्यासपीठ. आणि खर तर ही स्पर्धा अशी आहे की मॉर्निंग सेशन पासून ते इव्हिनिंग सेशन पर्यंत मान्यवरांशी कमी नाहीये. सातत्यानं मान्यवर इथे आमच्या व्यासपीठावरती विराजमान होतात. सर्वांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. बॅटची बाहेरची काढा लागली. थर्ड मॅन कडे मिस्टेक झाली आहे आणि डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करताना 1 का 4. 4 धावा. येस, या स्पर्धेमध्ये कोणाचा जलवा असेल पाहायचा आहे, ते देखील गरजेचं आहे. येस बघा, थर्डमॅन फिल्डर पुढे आले होते. अनुमान चुकला, बॉल डायव्हर्ट झाला. थर्डमॅन बाउंड्री लाईनला क्लिअर केल्या चेंडून. 4 मिळाले. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 23 ची गरज. 10 चेंडू 23 धावा. 10-23 समीकरण. कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाज तयार. लॉफ केलाय पुन्हा. यावेळेस मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचलेत आणि मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा धक्का 5वा. अवघ्या 32 या धावसंख्येवर राजनोली टीमला. बॉल तयार. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा बॅट चेस. पॉइंट ऍक्शन मध्ये. घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षक आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया स्पर्धेमध्ये. खरं तर ऑनलाईन प्रेक्षक कोणतीही स्पर्धा असू द्या मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात. आज मॉर्निंग सेशन मध्ये आम्ही जेव्हा पाहिलं होतं एसके एंटरटेनमेंटचे 45,000 सबस्क्रायबर्स होते, बट आता 45.3 आणि इथे अप्रतिम फटका. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल सिक्सर.
क्या बात है डीजे. पॉवरफुल दादा, पॉवरफुल आणि षटकार देखील त्यानं ठोकलाय. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर विनीत भगतचा पाठमंद, यापूर्वीचा मॅचचा हिरो विनीत भगत, त्याने षटकार ठोकलाय आणि सांगितलंय जय हरी रांजनोली क्रिकेट संघ अजूनही या मॅचच्या बाहेर गेला नाहीये. मी करून दाखवू शकतो, हा विश्वास त्यानं स्वतःवर ठेवलाय. 7 बॉल 16. बाहेर आहे. पंचांचा इशारा, अधिकृत इशारा आम्हाला पाहायला मिळेल व्हाईट बॉलचा. म्हणजे समीकरण पुन्हा बदललंय. आता येणारे शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज है. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मोठा राहिला जय हरी क्रिकेट संघ रांजनोली साठी. लेकिन जब तक विनीत भगत है मुमकिन है. विनीत भगत आहे तोपर्यंत मॅच बनू शकते. पहिला टप्पा अडवलंय. चेंडूला मात्र तिथे अडवलं गेलं. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले. राजला आपण पाहिला आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 14ची गरज आहे. चला, कोणत्याही प्रकारे ग्रुप मीटिंग होणार नाही. मॅनेजमेंटची सूचना आली आहे, कोणत्याही प्रकारे ग्रुप मीटिंग होणार नाही. फिल्डिंग त्वरित लावून घ्या प्लीज. सहकार्य आपलं असणं गरजेचं आहे. 6 चेंडू 14ची गरज आहे या मॅच मध्ये टीम जय हरी क्रिकेट संघ रांजनोली साठी. आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये टीम रांजनोली अद्यापही का आपलं स्थान टिकवणं, त्याचं कारण जीत चौधरीची ती बॅटिंग, विनीत भगतचा तो षटकार इम्पॉर्टंट आहे. शेवटचं षटक आणि स्लॉग ओव्हर मध्ये 14ची गरज असताना आता टीमनं भरोसा ठेवलाय तो गोलंदाज प्रणय चौधरीवर. प्रणय चौधरीचा हातामध्ये फक्त हा चेंडू सोपवला नाहीये, तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं टीम पूर्ण स्पोर्ट्स, पूर्ण नाही पूर्ण मॅच प्रणय चौधरीचा हातामध्ये सोपवले. आणि दुसऱ्या बाजूला इथून विजयाचं स्वप्न दाखवलंय फलंदाज विनीत भगतनं. पूर्ण करता येईल का पाहूया. स्ट्रायकिंग एंडवर विनीत चौधरी समोर. चौधरीच्या विरोधात भगतचं आक्रमण. विनीत भगतचा पाठबंद. पॉवर पॅकेट येतोय विजयाचं स्वप्न दाखवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटकार. क्या बात है विनीत भगत. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि विनीत भगत सध्याच्या घडीला ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, प्रेक्षकांची मन जिंकले. 5 बॉल 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 8 धावा. विनीत भगत ऑन स्ट्राईक. चौधरी फार एंड वरून वळतोय पुढचा बॉल. आडवा पाटणं फटका हवा ते क्षेत्ररक्षक जज करतायत. आणि काय घडलंय, अंपायरचा अधिकृत इशारा आलाय. विनीत भगतचा बॅटमधनं ऐन मोक्याच्या क्षणावर आलेला दमदार, शानदार, रुबाबदार, मॅच जवळ घेऊन जाणारा, विजयाचं स्वप्न रंगवणारा षटकार. थँक्यू डीजे. क्या बात है. या मॅच मध्ये जी मजा आली आहे, विनीत भगत पूर्णपणे एंटरटेन केलंय. 4 बॉल 2ची गरज. ऑन साइडला गॅप मध्ये अडवलाय. एक पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता दुसरी धाव पूर्ण. व्हॉट अ ग्रेट विक्टरी, व्हॉट अ ग्रेट मॅच. सामना संपला, मॅच फिनिश आणि हा थ्रिलिंग सामना जिंकलाय जय हरी क्रिकेट संघ रांजनोलीनं. व्हेरी वेल प्लेड बॉयज, अभिनंदन. थँक्यू डीजे. काम 25 नाही तर 50च केलंय.